शेजारी आपल्या या राहायला आल्यापासून मला खरोखर चिपरीवाले त्यांचं नाव घ्या सांगायला काय खरोखर मला आनंद एवढा होतोय की आम्ही शेजारी इथले जे आहेत ते खरोखर मला चांगले मिळालेले आहे. आणि ह्याच्या संग्रहालयामध्ये माझी अनेक जी भर पडलेली आहे ते सरांच्यामुळे, संजय पाटील सरांच्यामुळं, किशोर पाटील सरांच्यामुळे भर पडली. कारण त्यांनी मी जे करतोय म्हटल्या त्यांच्याकडचा एक जो सेट आहे तो मला आणून दिलेला आहे. अशा लोकांच्यामुळेच माझं संग्रहालय वाढलेलं आहे. आणि आज जे भरवायचं कारण म्हणजे आत्ताची जी पिढी आहे त्या पिढींना हा छंद, लहान मुलं जे आहेत त्यातून माझ्यासारखा एक कोणतरी इथं आणि एक संग्रहालय व्हावा असं मला वाटतं. पहिला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांनी सरांनी तर सगळ्या शब्दात त्यांनी व्यवस्थित मांडले. जेवढं मी सांगण्यापेक्षा जास्त त्यांनी बरोबर व्यवस्थित मांडले. आणि खरोखर घरातल्यांचा खरोखर सपोर्ट आहे. कारण आम्ही सकाळी 3:30ला उठून प्रॅक्टिसला जाणार. त्यावेळी सगळं म्हणजे चहा नाश्ता काय असेल ते आम्हाला लागत. त्यावेळी उठून वैतागून का करून करत. आणि हे पहिला प्रश्न कधी संपणार आहे. त्यामुळे खरोखर जेवढे माझं बाहेर कष्ट आहेत तेवढे खरोखर त्यांचे फार कष्ट आहेत. आणि आम्हाला सांभाळून घेतलं म्हणजे पहिला कामावर येणार, बॅग ठेवणार, परत प्रॅक्टिसला संध्याकाळी, सकाळी ग्राउंडवर असं कंटिन्यू असायचं. त्यामुळं आम्हाला ते तोंड तर दाखवा घरातले असं म्हणायचे. त्यामुळं खरोखर म्हणजे सगळ्यांच्या घरातल्यांची संघांची सपोर्ट असतोच. आणि हा म्हणजे मला पहिल्यापासूनच मॅरेथॉन, रनिंग हे सगळे आवड आहे. आणि खरोखर म्हणजे हे मारले हे माझं मला पण अजून पटत नाही आहे, पण झाले. आणि खरोखर पूर्ण ज्यावेळी आम्ही तिन्ही गड म्हणजे चढून आलो त्यावेळी महाराजांनी कसं काय त्यावेळी सगळं एवढंच, त्यावेळी तर फार कठीण होतं. त्यावेळी कसं काय सगळं त्यांनी हे केलं ते त्यांना सहज झालं. आत्ता आपल्याला चढायचं म्हटलं तर आम्हाला 2-2 महिने 3-3 महिने कटून प्रॅक्टिस करावं लागते. त्यावेळी त्यांनी तर रोज चढत होते. आम्ही आता एक वेळा ते चढून आल्यानंतर 3 दिवस उतरायला चालायला येत नव्हते मला. त्यामुळे हे होत होते, पण खतरनाक आहे. आणि सर्वांनीच माझ्यामध्ये प्रत्येकाने थोडं का होऊन एक चालावे 2-3 किलोमीटर म्हणजे आपल्या फिटनेससाठी का होणं प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि तसं मॉर्निंग ग्रुप आहे ते हळूहळू जरा मोठा व्हायलाच पाहिजे सगळीकडे. एक वेळ असं व्हायला पाहिजे की टेम्पो भरून जाऊन टेम्पो भरून ठीक आहे. म्हणजे एवढंच सांगेन. आम्ही शेजारी आनंद भरू घरोघरी हे कोणाला सुचलं मला माहीत नाही, पण ज्यांना सुचलं त्यांना सलाम. कारण खूपच छान असं ब्रीदवाक्यासारखं, एक घोषवाक्यासारखं हे घेतलेलं आहे. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की 2013ला इथली जागा मिळाली आणि भविष्यात इतके सगळे चांगले शेजारी आमच्या वाट्याला आले. त्याबद्दल मी परमेश्वराचे खरोखरच आभार मानते. आणि मगापासून पाहतोय आपण कितीतरी वेळ झाला पण संपत नाही. इतके उपक्रम करणारं खरोखरच जयसिंगपूर काय अजून कुठंही पाहिलं तरी हे एकमेव असेल असं मला वाटतं. आणि वेगवेगळ्या स्तरातले लोक इथं एकत्र किती एकोप्यानं नांदतात. आणि त्या सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम आता सगळ्यांचं तर आहेच, परंतु मी पहिल्यापासून मला जाणवतंय ते म्हणजे कुंभार साहेबांचं. कारण आता हे जे काही ते मगापासून वाचून दाखवतात ह्या सगळ्या छोट्या मोठ्या नोंदी त्यांनी इतक्या ठेवलेल्या आहेत. माझ्या मनात आलं ह्याचा एक फोटो काढून घ्यावा. आणि आता नवीन लेखन मी ह्या वर्षामध्ये सुरू करते. येत्या शनिवारपासून माझं ते अंतर्नाद नावाचं सदर सुरू होतंय. त्यात आम्ही शेजारी आनंद भरू घरोघरी ह्याच नावानं हे सदरामध्ये हा एक नाव असं मी म्हणते. अर्थात त्याला शब्दमर्यादा ठरलेली आहे, 250 शब्दात हे बसवावं लागेल. पण हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि असं केल्यामुळं घरोघरी काय चाललेलं आहे, कोण कशामध्ये प्रावीण्य मिळवतंय, काय चाललेलं आहे, कोणाकडे काय कला आहे, हे सगळं लक्षात येतंय. आणखी आज मला हे स्वीकारताना अजून संधी मिळाली आहे थोडीशी कृतज्ञता व्यक्त करण्याची. ती म्हणजे आमच्या इथं आलो आणि आमच्या घराचा पहिला कार्यक्रम झाला. त्या गारव्याला पण हे सगळे शेजारी होते. मुलाचं मोठ्या लग्न झालं त्याही वेळेला होते.
धाकट्या मुलाचं लग्न झालं त्याही वेळेला होते. मोठ्या सुनेचं डोहाळ जेवण केलं तेही तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं. हे सगळं जे सामायिक एकत्र येऊन तुमच्या एवढ्या सगळ्यांच्या शुभेच्छा देऊन हे साजरं करणं हे खरंच खूप मोठं आहे आणि हे फ्लॅट संस्कृतीतल्या फ्लॅट माणसांकडून होत नाही. आणि ह्या आदर्श असा नमुना आहे आणि खरंच मला वाटतं की सरपंच याची नोंद घेतील आणि खरंच या आमच्या परिवारासाठी, या मोठ्या आम्ही शेजारी परिवारासाठी ते निश्चितपणे काहीतरी अजून आनंदाचं पाऊल आमच्यासाठी उचलतील. माझ्याकडे शब्द नाहीत तुमचे धन्यवाद मानायला. मी हे एक छोटंसं आपलं प्रतिभेच्या पारंब्या पुस्तकाला मिळालेली दखल आहे. या पुस्तकाला मिळालेला हा 3रा पुरस्कार आहे. तर या पुस्तकात काय आहे, आपली भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य लेखन ह्या दोन्हीचा सांगड घालणारं. मी इंग्रजीची प्राध्यापिका आहे. मी आजपर्यंत अनेक जी इंग्रजी पुस्तकं वाचली त्यातून आपल्या मातीशी जुळणारं काय भेटतं हे मांडण्याचा त्यात प्रयत्न केलेला. आणि पूर्वी ते सुद्धा असं आठवड्याच्या सदरातून पब्लिश होणारं लेखन इतकं आवडायचं लोकांना की खूप भरभरून अशा त्यांच्या प्रतिक्रिया यायच्या. आणि माझ्याच त्या लेखनात एक शब्द होता प्रतिभेच्या पारंब्या. आणि एका वाचकाने सांगितलं की याच नावानं, प्रतिभेच्या पारंब्या याच नावानं याचं पुस्तक करा. आणि खरोखर त्या पुस्तकाला खूप प्रतिसाद मिळालेला आहे. चांगली बक्षिसं मिळालेली आहेत. 27 पुस्तकांमधून महाराष्ट्रभरातून हे पुस्तक पहिल्या क्रमांकानं आलंय. तिथं कार्यक्रमाच्या वेळी परीक्षक सांगत होते की 3 परीक्षक 2 वर्ष पुस्तकं वाचत होते आणि 2 वर्ष पुस्तकं वाचून आम्हाला अवघड झालं होतं. तर सगळ्यांमध्ये ह्या पुस्तकाची निवड त्यासाठी झाली. हा माझ्यासाठी आणि आनंदाचा असा प्रसंग. तर खूप बोलावं वाटते. खूप तुमच्या सर्वांचे धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि तुमचं पाठबळ असल्यावर आम्ही चांगलं करत राहू. एकच मिस करते की नेहमी ग्रुपवर बघते की हा उपक्रम तो उपक्रम आहे आणि मी त्याला साक्षीला इथं नसते, पण फोटो पाहून मी समाधान मानून घेते आणि धन्यवाद म्हणते परमेश्वराला की आम्ही नाही पण आमचं घर दररोज सकाळ संध्याकाळ प्रकाशित असतं. आमच्या दारात माणसं आपुलकीनं बसलेली असतात. हे बघून खूप आनंद होतं. हा आनंद तुम्ही आम्हा कुटुंबियांना दिल्याबद्दल मी आमच्या कुटुंबातर्फे तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि ऋण व्यक्त करते आणि थांबते. माझी निवड केली याबद्दल लठ्ठे एलजी सोसायटीचे तर आभार मानतेच आहे मी. पण आम्ही शेजारी या ग्रुपनं सत्कार केला हा मला अतिशय विशेष आनंद आणि आपल्या सर्वांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानते. कारण कसं एक म्हण आहे, काय म्हणतात त्याला, घर की मुर्गी दाल बरोबर असं करतात की नाही, तसं घरात पण तसं काही वातावरण नाही. जगले नोकरीवर आपण आहोत, पण त्याचे तुम्ही फार कौतुक केलं याबद्दल मी आपल्या सर्वांचे अत्यंत मनपूर्वक आभारी आहे. आणि आजचा जो जेवणाचा म्हणजे आम्ही मोठा कार्यक्रम करणार होतो. सांगलीचे आमचे सगळे नातेवाईक मित्रमंडळ आणि नातेवाईकांचा झाला कार्यक्रम त्या पूजेनिमित्त, पण आपली शेजारी वगैरे सगळ्यांना कार्यक्रम करायचा होता. पण परीक्षा, आजारपण आणि काहीतरी असं ह्याच्यात ते लांबत गेला कार्यक्रम. आणि मग आता मला चान्स मिळाला की एवढ्या सगळ्यांना गोळा करणं मला एकटीला शक्य नव्हतं. त्यामुळं म्हटलं बरं की आपल्याला द्यायचं होतं जेवण, तर या निमित्तानं ते जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यावा. आणि मी अत्यंत ऋणी आहे सगळ्यांची. आभार मानलं तर नकोच. सगळ्यांना मी तुमच्या ह्याच्यात राहीन असं मला वाटते. गल्लीशी संबंध पूर्वीचा 2 अर्थानं म्हणेन मी. माझे सगळे रिलेटिव्ह इथंच राहतात. मी या रस्त्यानं बऱ्याच वेळेला गेलेलो आहे, पण अक्षय जगनाडे महाराष्ट्रात पहिला आला. त्यांचं कोपऱ्याचं घर, त्या घरामध्ये येऊन गेलोय मी. साहेब त्यावेळेला होते अक्षय जगनाडे. तो माझा विद्यार्थी, डायरेक्ट स्टुडंट. त्याच्यामुळे येणं झालेलं होतं आणि योगायोगानं जागाही घेता आली आणि इथं राहता आलं. पण आपुलकीचे संबंध आणि त्या पद्धतीनं राहणं याचा अनुभव फार मोठा आहे. आजारपण येतं, पण त्याला साथ जी मिळते ती घरच्यांची. माझं घर जयशिंगपूरमध्येच आहे, कारण सगळे रिलेटिव्ह माझ्या आजारपणामध्ये सतत येत होते आणि त्यामुळं जयशिंगपूरकर सतत यायचे. त्यानंतर
बऱ्याच वेळेला माझ्या तब्येतीची काळजी घेऊन इथं जयसिंगपूरमधील ज्या ट्रिप्स निघायच्या, विशेष करून नेचकर काका आणि काकी असायच्या आमच्याबरोबर, पण ह्या ज्या ट्रिप्स होत होत्या त्यामधून जयसिंगपूरकरांच्या बद्दलची आत्मीयता वाढत गेली. मोठंच्या मोठं घर आहे माझं सांगलीमध्ये, पण ते सोडून जयसिंगपूरकडचा ओढा वाढत गेला. आणि माझं नशीब समजतो मी की या गल्लीमध्ये मी घर बांधू शकलो आणि आपणा सर्वांच्या मध्ये येऊ शकलो. तसं पाहायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या कथन करता येणार नाहीत. आता मिसेसला जे दिलं गेलं ते तिचं काम आहे, पण त्या कामाला सर्वांची साथ मिळत गेली आणि त्यामुळे ते काम होत गेलं, घरचं कामही होत गेलं. आणि आता बऱ्यापैकी आम्ही घरामध्ये आता राहायला आल्यानंतर बऱ्यापैकी माझ्या तब्येतीमध्ये फरक पडत गेला आहे. ज्या वेळेला मी फोटो बघितला की चालत मंडळी जात आहेत वाडीपर्यंत, आणि तेव्हा मला वाटायला लागली की अरे मी कधी जाणार. पण निश्चितच पुढच्या याच्यामध्ये मी निश्चित असणार आहे, कारण माझी तब्येत मला साथ देणार आहे आणि मी पुढे जाणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आणि तुमच्या सर्वांची साथ असेल तर निश्चितच मी लवकरात लवकर पुढे जाईल आणि पुढे येईल. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो आणि रजा घेतो. काही इंजिनियर नाही झाली, ती MSc झालेली आहे, MSc बायोटेक्नॉलॉजीमध्ये. आणि तिनं म्हणजे जर्मनीत तिचं जायचं काही प्लॅनिंग नव्हतं. लास्ट मुवमेंटला तिनं ॲक्शन घेतली, तिथं ती जॉब पण करते. आणि ना 3 वर्षापूर्वी त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. नंतर त्यानं टेस्टमध्ये 3 वर्ष जॉब केला. दोनदा त्यानं CET दिली, हे कॅटची परीक्षा दिली अमेरिकेला, पर्ड्यूमध्ये. खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे त्याचा एरिया जवळजवळ आपल्या संभाजीपूरच्या दुप्पट आहे अशी युनिव्हर्सिटी आहे ती. त्यात त्यांना आता तो करतोय तिथं. आणि कौतुक करायचंय तुम्ही. प्रत्येक वाक्यात सांगते, प्रत्येक वाक्यात सुरुवातीला माझे पती असं म्हणून पुढचं वाक्य म्हणायचं आहे. एक वाक्य रिपीट होता कामा नये. आणि तुम्ही जास्तीत जास्त नवऱ्याचं कौतुक करा, त्यांच्या काय चुका सांगा, काय पण सांगा. आम्ही माझे पती खूप प्रेमळ आहेत, माझे पती माझी खूप काळजी घेतात, माझे पती माझ्या मुलांची खूप काळजी घेतात. प्रत्येक वाक्याची सुरुवात माझे पती न व्हायला पाहिजे. एक वाक्य रिपीट परत तेच व्हायला नको. जास्तीत जास्त वेळा जास्तीत जास्त वाक्य कोण सांगल? माझ्या पतींचे नाव आहे सुनील पाटील. माझे पती खूप प्रेमळ आहेत. माझे पती आई वडिलांच्या सकट आपल्या परिवाराची खूप काळजी घेतात. माझे पती कॉलनीमध्ये पण सर्वांच्या सोबत खूप छान मिसळून राहतात. माझे पती झालं असं अडकळत की झालं पटपट एक सलग सलग सांगायला पाहिजे. एक नाटक होतं माहिती नव्हे, माझे पती उचापत. माझ्या पतींचे कुटुंबावर खूप प्रेम आहे. माझ्या पतीचे माझ्यावरही खूप प्रेम आहे. माझे पती सर्वांची खूप काळजी घेतात. माझ्या पतींना व्यायामाची, मॅरेथॉनची खूप आवड आहे. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात. माझे पती आई वडिलांचं पण खूप प्रेम करतात. माझे पती आता सध्या फॅक्टरी बघतात. आणि माझे पती खूप शांत आहेत. माझे पती खूप मला समजून घेतात. माझे पती त्यांच्या आईवडिलांना खूप म्हणजे प्रेम करतात. माझे पती बाबा म्हणून पण खूप म्हणजे छान आहेत. माझे पती मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात.
माझे पती मला प्रत्येक माझ्या कामामध्ये मदत करतात. माझे पती सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. माझे पती खूप सामंजस्य आहेत. माझे पती माझे पती रोज मंदिरला जातात. माझे पती रोज अभिषेक करतात. माझे पती खूप प्रेमळ आहेत. माझे पती रोज माझ्याशी भांडतात. माझे पती मुलगीला रोज शाळेला सोडायला जातात. माझे प्रती आईची खूप काळजी करतात. माझे प्रती सगळ्यांची खूप काळजी करतात. माझे प्रतीक रोज मिटिंगला जातात. माझे पती रोज चहा पितात. माझ्या पतींना पाईन गोळा करण्याचा खूप छंद आहे. माझ्या पती व्यवसाय आणि नोकरी दोन्ही करतात. माझी पत्नी माझ्यावर खूप प्रेम करते. माझी खूप काळजी घेते. माझी पत्नी मेरी बेबी बहुत मुझसे प्यार करती है. मेरी बेबी बहुत खाना बहुत अच्छा तरीके बनाती है. माझी पत्नी खूप प्रेमळ आहे. माझी पत्नी खूप हुशार आहे. माझी पत्नी माझ्यापेक्षा चांगला सांभाळ करते. माझी पत्नी घरातल्या सगळ्यांची काळजी करते. माझी पत्नी मी स्वतःवर जेवढं प्रेम करतो त्यापेक्षा जास्त ती माझ्यावर प्रेम करते. माझी पत्नी माहेर आणि सासर या दोन्हीचा जोड फार चांगली ठेवत नाही असं बस. माझ्या पत्नीचं नाव कीर्ती आहे. माझी पत्नी सकाळी लवकर उठते. माझी पत्नी डॉक्टर आहे. माझी पत्नी सामाजिक कार्य करते. माझी पत्नी माझी काळजी घेते. माझी पत्नी माझ्यावर खूप प्रेम करते. माझी पत्नी जिजाचं सगळं आवडते. तिच्यावर खूप प्रेम करते. सगळं अवघड आहे बरं का. माझ्या पत्नीचे नाव मीना आहे. माझी पत्नी लवकर उठते. माझी पत्नी सकाळी लवकर उठून झाडू मारते. माझी पत्नी सकाळी लवकर उठून मला उठल्या उठल्या चहा देते. माझी पत्नी मला जेवण अंघोळ नाही घालत. माझी पत्नी मला छान छान जेवण करून देते. मी इतका सदृढ दिसतो ते माझ्या पत्नीमुळेच आहे. माझी पत्नी सर्व मुलांच्यावरती खूप प्रेम करते. माझ्या पत्नीने सर्व मुलांना चांगले वळण लावलेले आहे. माझी पत्नी माझ्यावरती रागवत नाही. माझ्या पत्नीवर मी सारखा रागवत असतो. थँक्यू. माझे पती अतिशय प्रेमळ आहेत. माझे पती अतिशय उत्साही आहेत. माझे पती अतिशय कर्तृत्ववान आहेत. माझे पती अतिशय धैर्यवान आहेत. माझे पती अतिशय भांडतात. माझ्याबरोबर भांडतात. बाकी सगळ्यांशी सांभाळून घेतात. माझे पती शेजाऱ्यांशी खूप संलग्न आहेत. माझे पती सगळे बहिणी भावंडांना सांभाळून घेतात. माझे पती मुलांशी खूप मैत्रीसारखे वागतात. अजून किती सांगू. माझे पती काम कमी करतात. घरात काही मदत करत नाही. माझी पत्नी सकाळी लवकर उठते. माझी पत्नी सकाळी लवकर उठून ती स्कूलला जाते. माझी खूप काळजी घेते. तसंच माझ्या अधोईची पण खूप काळजी घेते. माफ करा. माझ्या अधोईची पण ती खूप काळजी घेते. माझ्या आईची राळे गोरे राळे राळ्यात राळे पिसळले. टायमिंग लावणार आहे.
काळे काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळ्या मिसळले. काळे 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 राळे गोरे राळ्यात मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे राळ्यात राळे काळ्यात राळे काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे हे जामचे मागणे ही जामची प्रार्थना. हे जामचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे. ही जामची प्रार्थना. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. हंबुनाव सरावनावर शुद्धतेचे जागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. ही जामची प्रार्थना. बोलले बाळा तू कुठे चालला जातो तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी कसली रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदर ते माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन. तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर. तुझं डिंपल जे पाहिजे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर. तुझं डिंपल जे पाहिजे ते घे. Okay, but do this start. They already start killing my eyes. The OG gangster, I love
साधी सिंपल तरी दिसते स्टायलिश तुझ्या समोर फिकी बेबी बिल्ली आयलिश तुझ्या डायमंड डायमंड तुझ्यासाठी काय पण तुझ्या नखरे हाय पण आय लाईक इट तुझं नोज पिन इयरिंग आयलॅशेस ब्लिंग ब्लिंग हायलाइटर ब्लश आणि लिपस्टिक पिंक पिंक माझी गर्ल जाने जिगर चमक छल्लो मी तुझा किंग 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 जादू मंतर हा मंतर तुझा स्वॅग ओजी हाय तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे शेकी एक झप्पी पाहिजे म्हणे ना 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 बाबा पप्पी पाहिजे म्हणे ना 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 तू भारी दिसते म्हणे या 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 किती नखरे करते ना सगळ्यांची हट घेती लय भारी नटलेली लाखांचं सोनं आणि चांदीनं ती थटलेली वो एक नंबर तुझी कंबर हाय चाल बेबी बेबी हाय किती सुंदर तुझं डिंपल माझी छान बेबी बेबी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते किती किती